नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय। इकडे मात्र विक्रांतने कितीही बदमाशपणा केला तरी त्याचा डाव मात्र पूर्णपणे फेल झालाय। आता तरीही तो इतकं होऊनही हार मानायला अजिबात तयार नाही। तो आता बोलत असतो, आज जरी माझा प्लॅन फ्लॉप झाला ना तरी मी असा आता खेळ करणार आहे की कुणाला काही कळणारच नाही। दुसरीकडे मंदिरात मात्र प्रेक्षकांनो एक वेगळंच वातावरण आता इकडे कामगारांनी तयार केलेलं असतं। चक्क आबासाहेबांना खांद्यावर घेऊन रामाच्या मंदिरात आणलं जातं। सगळीकडे आबासाहेबांच्या नावाची घोषणा, आरतीचा मान फक्त आबासाहेबांनाच मिळायला हवा अशी घोषणाबाजी सगळीकडे चालू असते। आता इकडे मात्र सगळेच तिकडे असतात आणि कामगार खरा वारसदार इंद्रालाच मानत असतात। हे सगळं बघून मात्र दादासाहेबांचं थोबाडच पडतं। दादासाहेबांचा राग असा काही अनावर होतो ना, ते कामगारांवर अक्षरशः ओरडायला लागतात, त्यांना धमकी द्यायला लागतात, काय चाललंय तुमचं। पण त्या क्षणी ते अजिबात काही करू शकत नाहीत। प्रेक्षकांनो, राणी मात्र तिकडे एकदम शांत असते। दादासाहेबांना मागून येऊन चांगलीच सुनावते, फॅक्टरी फक्त पैशाने होत नाही दादासाहेब, तिकडे माणसांची मनं जिंकावी लागतात आणि आबासाहेबांनी ती मनं जिंकली आहेत। कामगारांना जीव लावलाय, स्वतःच्या पोरांप्रमाणे त्यांना वागवलंय आणि राणीचं हे असं भाषण ऐकून दादासाहेबांची आग तर खूपच वाढते। इकडे मात्र जो काही इन्व्हेस्टर तिकडे विक्रांतने आणलाय त्याला वाटतं की आता डील तर होऊनच जाईल, पण तिकडे यांचा जो भांडण आरोप प्रत्यारोप चालू असतो। राणीने सरळ त्या इन्व्हेस्टर समोरच, त्या क्लायंट समोरच विक्रांतचं आणि दादासाहेबांचं सत्य सांगितले, ही फॅक्टरी आमची आहे, आम्ही याचे खरे ओनर आहोत आणि यांनी चोरून आमच्याकडून फॅक्टरी त्यांच्या नावावर करून घेतली आहे, त्यामुळे आम्हाला ह्यांनी फसवून आमच्याकडे सगळं हिसकाटून घेतलंय। ते ऐकून इन्व्हेस्टरची मात्र पुरती धांदलच उडते। तो आता सरळ सरळ तिकडे डील कॅन्सल करतो आणि विक्रांतला मात्र जबरदस्त धक्काच बसतो। विक्रांत असा काही रागात येतो आणि राणीला सरळ धमकीच देतो, तुझ्यामुळे आज माझं खूप मोठं नुकसान झाले, माझी डील कॅन्सल झाली आहे, मी अजिबात तुला सोडणार नाही। आणि विक्रांतने मात्र अक्षरशः जीव एकवटून राणीला असा काही धक्का मारलाय प्रेक्षकांनो, राणी मात्र एका गाडीवरच जाऊन पडते आणि ती गाडी आपोआपच पुढे जाते। राणीला वाचवायला तितक्यात येतो इंद्रा, त्याचाही नेमका दगडाला पाय लागून असा काही ठेच लागून त्याचे बॅलेन्स जातं आणि तो सुद्धा त्याच गाडीवर पडतो। मित्रांनो, आता मात्र याच्या डोळ्यासमोरच यांचा तो जो फ्लॅशबॅकमध्ये त्यांना सीन आठवतो, पहिल्या भेटीला दोघं कसे एका गाडीवरून चढत होते, आपोआपच ती गाडी पुढे जात होती आणि देवाचा चमत्कार म्हणा की काय, आणि आजही तसाच सीन आपल्याला पाहायला मिळतोय। गाडी जाते 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 थेट रामाच्या मंदिराजवळ येऊन थांबते। मित्रांनो, राणीच्या हातातलं पूजेचं जे काही सामान होतं सरळ श्रीरामांच्या पायाशी जाऊन पडतं। हळद कुंकू हार मात्र आता इकडे देवाच्या गळ्यात जाऊन पडतो। मित्रांनो, हे सगळं पाहून मात्र सगळेच आता शॉकिंग होतात। देवाचा संकेतच आहे। आबासाहेब मात्र इमोशनल होऊन म्हणतात, खरंच हेच माझे रामसीता आहेत, आणि मात्र दादासाहेबाची पुरती धांदलच उडते। इकडे मात्र ते रागारागात निघूनही जातात। सगळ्या लोकांच्या मनातलं स्थान मात्र आता आबासाहेबांनी पटकवलेलं असतं। इकडे मात्र प्रेक्षकांनो, मालिका अशा काही डेंजर वळणावरती आली आहे की विक्रांत आता बदला घेण्यासाठी कुठला मोठा प्लॅन करणार आहे। दादासाहेब सुद्धा आता शांत तर बसणारच नाहीये। राणी इंद्राच्या आयुष्यात अजून कोणतं मोठं वादळ आता एंट्री करणार आहे, हे सगळं आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळेल। म्हणूनच मित्रांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू, प्रोमो रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला नक्की कमेंट करून सांगा।